नमस्कार मित्रांनो, जीवनवेद चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आयुर्वेदात अशा अनेक वनस्पती आहेत ज्यांच्या वापराने मोठे मोठे रोग झटपट बरे होतात। अशाच एक चमत्कारिक वनस्पतीच्या काढ्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। काढा कसा बनवणार याची प्रत्यक्ष कृती आज आपण दाखवणार आहोत। मित्रांनो, ही वनस्पती आहे चिराईता किंवा याला काढे चिराईत असेही म्हणतात। बघा, ही वनस्पती इतकी प्रभावी आहे किंवा हा काढा इतका प्रभावी आहे की तो 1 तासात ताप उतरवतो, रक्तातील शुगर पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणतो, कावीळ लिव्हरची सूज पूर्णपणे उतरते, अशी ही अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे। मित्रांनो, ह्या वनस्पतीच्या वापराने पोट साफ होतं, गॅसेस कमी होतात, आम्लपित्त कमी होतं। अशी ही वनस्पती आहे काढे चिराईत, किराईत आणि याला अजून असेही म्हटलं जातं भुईनिंब, अशी ही तिची मराठीतली नावे आहेत। त्याचप्रमाणे याला हिंदीमध्ये चिराईता असे म्हटले जाते, तर याचे शास्त्रीय नाव स्वेटेरिया चिराटा असे आहे। मित्रांनो, ही खेड्यामध्ये सहज उपलब्ध होईल। ज्या आहे त्या स्वरूपात ह्याचे झाड आणून उपटून मुळासह पूर्ण धुवून घेऊन वापरायचे आहे। शहरामध्ये देखील हे आपल्याला आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होते। वाळलेल्या स्वरूपात ह्याचे पंचांग उपलब्ध होतात। या पंचांगाचा काढा बनवायचा आहे। हा काढा बनवण्यासाठी अजून आपल्याला 2 वस्तू लागतात। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मित्रांनो, काढा बनवणे अगदी सोपे आहे। यासाठी प्रथम आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचे आहे। 1 ग्लास पाणी घ्या आणि या 1 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला दुसरे 3 पदार्थ टाकायचे आहेत। यात जो आपण पहिला पदार्थ टाकणार आहे ते म्हणजे 10 ग्राम चिराईताची वनस्पती। त्यानंतर मित्रांनो, या मिश्रणात जो आपल्याला दुसरा घटक टाकायचा आहे ते म्हणजे वेलची किंवा वेलदोडे। हे देखील आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध होतात। वेलची पोट साफ करते, कफ कंट्रोलमध्ये आणते। त्याचप्रमाणे वेलची कुठल्याही प्रकारच्या पित्तासाठी अत्यंत उपयुक्त आहे। 1 वेलची फोडून यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला उकळू द्यायचे आहे। मित्रांनो, या चिराईता वनस्पतीमध्ये एक मिथेनॉल नावाचा घटक असतो। त्याचप्रमाणे चिरेटिन नावाचे ग्लुकोसाइड असते, जे पित्ताशयातील पित्त वाढू देत नाही आणि पित्ताला कंट्रोलमध्ये ठेवते। त्यामुळे अन्न व्यवस्थित पचते आणि पोटावर जी चरबी येणार आहे किंवा पोट वाढणार आहे, वजन वाढणार आहे, ते कंट्रोलमध्ये राहते। त्याचप्रमाणे मलेरियाचा असो किंवा टायफॉइडचा असो, कुठलाही ताप असो, तो झटपट उतरतो। असे हे काढे चिराईत आपल्याला बनवून वापरायचे आहे। मित्रांनो, जेव्हा हे मिश्रण 1/3 किंवा 1/3 भाग राहील तेव्हा हे आपल्याला थंड करून गाळून घ्यायचे आहे। यामध्ये जो आपल्याला तिसरा घटक मिक्स करायचा आहे ते म्हणजे मध। ज्या व्यक्तींना शुगर आहे किंवा डायबिटीजचा त्रास आहे अशा व्यक्तींनी मध न मिक्स करता हा काढा तसाच घ्यायचा आहे। हा काढा आपण दिवसभरात सकाळी 1 वेळ आणि संध्याकाळी 1 वेळ, त्रास जास्त असेल तर 2 वेळेस आणि त्रास नसेल तर म्हणजे कमी प्रमाणात त्रास असेल तर साधारणतः सकाळी 1 वेळेस उपाशीपोटी घ्यायचा आहे, जेवणाच्या अगोदर। या उपायाने तुमच्या सर्व समस्या दूर होतील, तुमचं रक्त शुद्ध होईल, शरीरातून शुद्ध होईल। असा हा उपाय सर्वांना शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। धन्यवाद।